जय हरी। संत श्री गुलाबराव महाराज की जय। मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु ज्ञानेशकन्या संत श्री गुलाबराव महाराज विदर्भाच्या महान संतांच्या पैकी एक संत आहेत। खरं तर आज पहिल्यांदा फेसबुकवर येण्यामागचं कारण एकच आहे की ज्या पद्धतीने अमरावती विमानतळाचं नामकरण झालं, त्या नामकरणाबद्दल ज्या पद्धतीच्या शंका आणि ज्या पद्धतीचे अनेक प्रश्न निर्माण आहेत आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या महानतम संतांचा अपमान विदर्भातल्याच लोकांच्याद्वारे ज्या पद्धतीने होतोय, ही गोष्ट ऐकून बिलकुल सहन होत नाही। म्हणून याकरता आपल्या सगळ्यांच्या समक्ष येण्यामागचं कारण आहे। खरं तर संत श्री गुलाबराव महाराज हे विदर्भाच्या भूमीतले ते रत्न आहेत, ज्या रत्नाच्या द्वारे या जगताच्या अनेक आणि मोठमोठ्या वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडेल अशा पद्धतीची असणारी सगळी ग्रंथावली, सगळी ग्रंथसामुग्री ज्या महात्म्यांनी अवघ्या 34 वर्षामध्ये लिहावी, दोन्हीही डोळे वयाच्या 9व्या महिन्यामध्ये गेले असता श्री गुलाबराव महाराजांची ही प्रज्ञा ज्या पद्धतीने एक सगळ्यांना विस्मयकारक आणि आश्चर्यामध्ये टाकते, त्या पद्धतीने संत श्री गुलाबराव महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये, कारण अमरावती विमानतळाच्या जवळच संत श्री गुलाबराव महाराजांचं जन्मस्थान आहे। कोण्यातरी एका व्यक्तीने ज्या पद्धतीने एक संदर्भ दिला की अमरावतीच्याच जन्मभूमी, अमरावतीच्याच भूमीमध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला असल्या कारणाने या विमानतळाला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे नाव देणं अगत्याचं आहे। मी या गोष्टीबद्दल विरोध करत नाही, पण मात्र डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व स्तरांवरती ज्या ज्या पद्धतीने कार्य आहे, त्या कार्याला माझा नमस्कार आहे। ते कार्य सन्मानित आहे, त्या कार्याची वंदना केलीच पाहिजे। मात्र त्याहीपेक्षा त्यांच्या नावाचे अनेक पद्धतीचे संस्थान, अनेक पद्धतीचे असणारे सर्वच्या सर्व क्षेत्र आजही नाव विख्यात आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो। पण एका संताचं नाव येणं हे कशा पद्धतीने स्वतः आपल्या अत्यंत नीच बुद्धीचं उदाहरण देताना त्यांनी म्हणावं की महाराजांच्या नावाच्या ऐवजी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव घ्यावं, याबद्दल ज्या पद्धतीने अनेक लोक आपापली स्वतः मतं, टिप्पण्या करतायत, त्या टिप्पणींना विरोध हा आमचा आहेच। संत श्री गुलाबराव महाराजांचं जन्मस्थानही लोणी टाकळी तिथून जवळ आहे आणि श्री गुलाबराव महाराजांच्या नावाने वेद विद्यालय सुद्धा बेलोरा या गावामध्येच आहे आणि संत श्री गुलाबराव महाराजांनी अमरावतीला प्रति आळंदी म्हटलेलं आहे। त्यामुळे श्री गुलाबराव महाराज यांच्या नावानेच अमरावती विमानतळाचं नामकरण व्हावं अशी मनापासून अपेक्षा आहे। आणि याकरता जर का या नावाचा विरोध करताना डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा जर का विमानतळ झालं नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करू। तर त्या लोकांनी हे विसरू नये की संत श्री गुलाबराव महाराजांचं जर का नामकरण झालं नाही तर पुन्हा सांगून देतोय की आंदोलन करण्यामागे आम्ही सुद्धा लोक मागे नाहीत, आम्ही लोक सुद्धा आक्रमण करू। आक्रमण केवळ आक्रमक असणार नाही आंदोलन, त्याही पद्धतीने एका वेगळ्या भूमिकेमध्ये आंदोलन होईल। याबद्दलची आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना श्री गुलाबराव महाराज मान्य आहेत त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि होत असेल तर या संदर्भामध्ये सगळ्यांनी एकरूप होऊन, सर्व संस्थानिकांनी एकरूप होऊन संत श्री गुलाबराव महाराजांच्या नावाला एकमताने अमरावती विमानतळाला संत श्री गुलाबराव महाराजांचं नाव मिळावं, याकरता सर्वांनी एकमताने एकत्रित यावं प्रार्थना करतो आणि शब्द थांबवतो। जय हरी, जय श्रीराम, संत श्री गुलाबराव महाराज की जय। लगेच बंद करायचं।